सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि गुढीपाडव्यानिमित्त आता आपण आज गुढीपाडवा स्पेशल ब्रश पेन कॅलिग्राफी स्पेशल आपण रायटिंग करणार आहोत। तर ते रायटिंग करण्याकरिता आता आपण काय करणार आहोत, तर सगळ्यात पहिले मी सर्कल जे आहे ते ड्रॉ करून घेतले आहे। एक सर्कल छोटा आणि एक सर्कल त्याच्यापेक्षा मोठा अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतले आहे। आणि त्यानंतर त्याला तुम्हाला आवडेल तशा पद्धतीचे आपण फ्लावर्स जे आहेत ते सुद्धा आपण त्याच्यावर ड्रॉ करून घेऊया। कुठल्याही पेनाने करू शकता, मी ब्लॅक पेनने केलेलं आहे। आणि त्यानंतर तुम्ही जे ब्लॅक पेनने जे आपण फ्लावर्स जे आहेत पूर्ण सर्कल दोन सर्कलच्या जागा आपली आहे त्या जागेमध्ये आपल्याला ते कंप्लीट करायचे आहे। आणि त्यानंतर तुम्हाला वाटेल त्या कलरने तुम्हाला त्याच्यामध्ये फिलिंग करायचं आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचे फ्लावर्स जे आहेत ते तुम्ही ड्रॉ करू शकता किंवा कुठल्या प्रकारचा शेप तुम्हाला वाटेल ते पण सुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर आपण करतो काय आहे की जे आपण फ्लावर्स ड्रॉ केले आहे त्या सगळे फ्लावर्सला आपण एक ग्रीन कलरच्या यूज करून आपण ते फ्लावर जॉईन करतो आहे। आणि सोबतच त्या सगळे जे फ्लावर्स आहेत ते सगळे फ्लावर्सला आपल्याला एकमेकांना जॉईन करायचं आहे। आणि वाटेल तसे आपल्याला पानाचा शेप आपण त्याला देऊ शकतो। तुम्हाला वाटेल ते पानाचे शेप तुम्ही देऊ शकता। तर अशा पद्धतीने पूर्ण सर्कल जे आहे ते आपण कंप्लीट केलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला आता मेन जे आपण रायटिंगला सुरुवात करणार आहोत, तर सुरुवातीला आपल्याला लिहिण्याआधी तुम्ही पेन्सिलनी तुम्ही ड्रॉ करू शकता, लाईन्स ड्रॉ करा। येस, अशा पद्धतीने आपण पूर्ण एक पहिला लेटर जो आहे जी हा राईट करून आपला झालेला आहे। त्यानंतर आपण यू लेटर लिहितो आहे, जी यू। त्यानंतर लेटर आहे असणार आहे आपला पुढचा डी लेटर असणार आहे, स्मॉल डी आपण कंप्लीट केलं आहे। कशा पद्धतीने आपण कंप्लीट करतो आहे एकदा व्यवस्थित बघा। आणि त्यानंतर लेटर आय कंप्लीट केलं आहे, लेटर आयचा डॉट राहिलेला आहे तो सुद्धा आपण पूर्ण कंप्लीट करून घेऊया। आणि त्यानंतर आय लेटरला फिनिशिंग करायचं आहे आणि लास्टच्या जी लेटरमध्ये आपण ते ॲड केलेलं आहे। त्यानंतर आता राहिलेला पाडवा लिहायचं, त्या पाडव्यासाठी मी लाईन्स ड्रॉ करून घेतला पेन्सिलने आणि त्यानंतर पाडवा रायटिंग करायला सुरुवात केली। पाडवा लिहिताना मी कलर जो आहे तो दुसरा कलर मी यूज करता, पिंक आणि ब्लू कलरचं कॉम्बिनेशन त्याचं छानच दिसतं आणि त्यामुळे मी पिंक कलर जो आहे तो आता यूज करते आहे। आणि सोबतच आता मी लिहिते आहे पाडवा। येस, तर अशा पद्धतीने बघा आपण PAD W। येस, त्यानंतर नेक्स्ट लेटर असणार आहे आपला A। येस, अशा पद्धतीने आता पाडवा लिहून सुद्धा पूर्ण झालेला आहे। हळूहळू पूर्ण व्यवस्थित बघायचं आहे, अगदी व्हिडिओ छान पद्धतीने काढले। त्यानंतर मेन महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर आता आपण आपल्या जो लेटर लिहिलेला होता जे आपण लिहिलेलं आहे गुढीपाडवा त्याला आणखी डेकोरेट बनवूया, ते म्हणजे वेगळा कलर यूज करून। तर मी पिंक कलरसोबत ब्लू कलर यूज करून झालेला आहे आपला। आणि त्यानंतर त्याला आउटलाईन करतो आहे। तर आउटलाईन करताना तुम्हाला काय करायचं आहे, आउटलाईन फक्त एका साईडने करायची, एक तर तुम्ही लेफ्ट साईडला करू शकता किंवा मग राईट साईडला करू शकता है ना। तर एक साईडनी करा शक्यतो, म्हणजे त्याला आपण सावली म्हणतो का एकच साईडनी असू त्याला करायचं आहे आपण, ज्या जी साईड ब्रॉड असेल त्यालाच करा बॉर्डर। त्यानंतर आपण त्याला आणखी डेकोरेट करायसाठी आपण त्याच्यावर डॉट्ससुद्धा करतो आहे। तुम्हाला वाटेल ती तुम्ही डिझाईन करू शकता, ऑप्शन आहे। मी सिम्पल डिझाईन आणि लवकर होतं डॉट आणि मला आवडतं ते डॉट डिझाईन करायला। तर अशा पद्धतीने आपण गुढीपाडवा जो आहे तो आपला कॅलिग्राफीमध्ये कंप्लीट केलेला आहे। तर तुम्ही पण सगळ्यांनी अशा पद्धतीने करा किंवा तुम्हाला वाटेल तसं तुम्ही याला एक तुम्हाला बेसिक आयडिया मिळाली असेल की गुढीपाडवा मी कशा पद्धतीने ब्रश पेन कॅलिग्राफीने रायटिंग केलेलं आहे, तर तुम्हाला आवड करू शकता। आणि कसं वाटलं तुम्हाला आमचा हा व्हिडिओ, अगदी सिंपल आणि सोपं आणि खूपच इझी असा आपण हा जो ब्रश पेन कॅलिग्राफीचा जो व्हिडिओ आहे, सिंपल बॅकग्राऊंड, सिंपल फ्लरिशिंग आणि सिंपल इझी वे, सिंपल कलर आणि ब्युटिफुल असं आपण गुढीपाडवा जे ब्रश पेन कॅलिग्राफी जे आहे ते आता आपण कंप्लीट केलेले आहे। सो थँक्यू सो मच।